मुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, अनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आणि त्यानंतर पुढे अजून 15 ते 20 आवर्तन. अशा प्रकारे दोनदा ही कृती करायची आहे. सावकाश कृती थांबून मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग, आपल्या दोन्हीही नाकपुड्या यांची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. 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 प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातीला विश्रांती. आज माझा नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. आमचा वायफाय बंद आहे. मोबाईल डेटावरती सगळं चालू आहे. कदाचित रेंज जाऊ शकते. आणि आज आपण थोडासा वर्ग लवकर संपवणार आहोत कारण की मला पुढे दुसऱ्या एका वर्गाला जॉईन व्हायचं आहे आणि मोबाईल डेटा असल्यामुळे मे बी तो जाऊ शकतो. म्हणून थोडस आज आपण वर्ग लवकर संपवणार आहोत. विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले. करणार आहोत आपण मेरुदंड वक्रासन. उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. पाठकडा सरळ, नजर समोर. एक श्वास भरून घेऊया. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न.
पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. सावकाश श्वास घेत वर. ही कृती थोडीशी डायनॅमिक. श्वास सोडत पुढे. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. 2. श्वास घेत वर. श्वासाशी आधारित. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. 3. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. बरोबर. 4 आणि 5. उजवा पाय सरळ. डावा पाय फोल्ड करूया. तसं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. आणि आता सुरुवात. हीच कृती विरुद्ध बाजूने. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे. 1 आणि श्वास सोडत पुन्हा एकदा कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न डाव्या बाजूने. 2. थोडीशी जलद हालचाल. 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झाली की थांबायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त अंतर दोन्ही पायांमध्ये. बरोबर. आणि आता आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा, उजवा हात मागे, कपाळ गुडघ्याकडे. 1 आणि 2. 3 4. पाय जास्तीत जास्त ताणण्याचा प्रयत्न. 5 6 7 8 9 10. थांबायचंय. उजवा हात डावा हात मध्ये आपल्या दोन्हीही मांड्यांच्या. उजवा हात मागे. पाठकडा सरळ. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश उजव्या बाजूला मागे वळा. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत. पायावरती आलेला ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलटचाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता उजवा हात पुढे. डावा हात मागे. जो हात पहिल्यांदा घेतला होता त्याच्या आता विरुद्ध हात. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठकडा सरळ. हनवटी जमिनीला समांतर असेल. पाठीच्या मणक्याला आलेला फील्ड त्याची जाणीव. जवळ श्वासाची. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. पायांमधलं अंतर कमी करायचंय. हात मागे असतील. पाठकाणा पुन्हा एकदा सरळ. सपोर्टसाठी हात मागे. आणि आता करंगळी म्हणजे उजव्या पायाची करंगळी आणि डाव्या पायाची करंगळी पूर्णपणे जमिनीवर टेकवायची. बरोबर. आणि पुन्हा जवळ. क्रॉस. 1 2 3 4 5. बरोबर. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर जरासं वाढवायचंय. आणि आता अंगठा जमिनीला लावायचा आहे. अंगठा दोन्ही पायांचे अंगठे जमिनीला लावायचे आहेत. बरोबर. 1 आणि पुन्हा सरळ. बरोबर. 2 3 4. बरोबर. 5 6 7 8 9 10. बरोबर. थांबायचंय मध्यभागी येऊन. दोन्ही हात समोर. दोन्ही हात समोर. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकच स्ट्रेच देऊया. ताण देऊया. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करूया. पुन्हा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड. त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा ओपन. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. हाताच्या मुठी तशाच ठेवायच्या. पावलाच्या मुठी ओपन करायच्या. अँकल जॉईंट्स मधून पाऊल. मनगटामधून हात. आपल्याला हाताच्या मुठी स्वतःकडे खेचून घ्यायच्या आहेत. जमिनीकडे ताणायच्या आहेत. बरोबर. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायच्या. जमिनीकडे ताणायच्या. तर श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर.
श्वास सोडत खाली थांबायचंय. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज एकत्रित 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, बरोबर, 4, 5. प्रति थांबून दोन्ही हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. साधी बैठक. दोन्ही हात मांडीवरती. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटून घ्यायचे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील. आणि आता आपली हनुवटी सावकाश आपल्या गळ्याच्या इथे जाईल. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने अजून एक लास्ट राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. पुन्हा डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि तिथल्या तिथेच विश्रांती. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे, बरोबर. दोन्ही हातांची बोटं आता आपल्या खांद्यावर. कोपरं समोरून जुळून घेऊया आणि सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. बरोबर. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. थोडा वेळ विश्रांती. आणि मग पुन्हा दोन्ही पावलं जुळून एकेका पायाने वज्रासन. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. पुन्हा नजर समोर. वज्रासन विधिवत घालायचंय. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे एकदम रिलॅक्स असतील. कोपरं हाताची शरीराच्या जवळ. पाठकणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. गुडघे समोरून जुळलेले असतील. सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि आहे तो श्वास सोडून एक श्वास धरून घ्यायचा. श्वास सोडतात मनोमन ओंकार. मानसिक उच्चार. करणार आहोत आपण आता मार्जरासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. हाताच्या आधाराने हे अंतर मोजून घ्या. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या. पाठकणा अगदी रिलॅक्स ठेवायचा आहे. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. मनगटावरती आपल्याला कमीत कमी जोर द्यायचा आहे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पुन्हा एकदा पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडून द्या जमिनीच्या दिशेने. करणार आहोत मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडून खोलवर एक सहज श्वास भरून घ्या. आणि हा श्वास सोडत आपल्याला हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची आहे. आपली नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती समोरच्या बाजूने ताण, मागच्या बाजूने दाब, पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार या सगळ्याचा अनुभव घेता येतो. प्रयत्न शैथिल्य, प्राणधारणा, देहधारणा.
आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल, श्वास घेतोय सोडतोय, उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पुन्हा आपली मान मध्यभागी, नजर जमिनीला समांतर किंवा नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. करणार आहोत मार्जरासन भाग 2. ज्यांना पाठीची आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल, चिन लॉक पोझिशन. पाठीचा मणका आता जमीन सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. आणि आता बघा कंठस्थ ग्रंथींवर समोरून दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. पोटाच्या ठिकाणी सुद्धा हलकासा प्रेशर आहे आणि पाठकड्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठीचा कणा अजून वरच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न. संत गतीने श्वास सोडा. वन मोर राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संत गतीने श्वास सोडा. रिलॅक्स, सावकाश. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत पुन्हा मान आपली मध्यभागी येईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता आपण 3 राउंड थोडेसे डायनामिक करणार आहोत. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. ठीक आहे, सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा आणि इनहेल अप, नजर सिलिंगकडे. एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, पाठकड्याला प्रेशर, अंतर्वक्र. एक्झेल डाऊन, पाठकड्याला ताण. इनहेल अप, गळा आणि पोटावरती ताण. एक्झेल डाऊन, गळा आणि पोटावरती प्रेशर. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता आपल्याला उजव्या पायाचं जे पाऊल आहे ते उजव्या हाताच्या जवळ घेऊन यायचंय, बाहेरच्या बाजूने. उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताच्या जवळ, बाहेरच्या बाजूने. येस, परफेक्ट, बरोबर. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. सरळ उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. छान. इथे थांबा. 1 2 3 4 5. उजवा हात खाली, डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. पुन्हा इथे थोडा वेळ थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा पाय मागे पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील, बरोबर. आणि आता डावं पाऊल डाव्या हाताच्या हाताजवळ, बाहेरच्या बाजूने. बरोबर, परफेक्ट. पुन्हा एकदा डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे थांबा. 1 2 3 4 5. डावा हात खाली, उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. 5 4 3 2 1. बरोबर, छान. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली. पावलं जमिनीकडे जी फ्लॅट आहेत त्याचं माउंटन करा, टाचा सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही पाता सावकाश आपले गुडघे जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. दोन्हीही पावलं एकमेकांच्या जवळ घ्या जुळून. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. आपण केलंय पर्वतासन. खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता हळूहळू दोन्हीही पावलं आपल्याला आपल्या हातांच्या जवळ घेऊन यायची आहेत. हळूहळू दोन्ही पावलं आपल्या हातांच्या जवळ घेऊन या. एक एक पाऊल पुढे या आणि मग, बरोबर, छान. हा, आणि आता
आपली पावलं आपल्या हातांच्या जवळ आली की तिथे थांबा. बरोबर. आणि आता फिंगर टिप्स जमिनीवर टेकवा. फिंगर टिप्स फक्त आपल्या हातांचे फिंगर टिप्स, हा बरोबर, जमिनीला टेकवा. हनुवटी समोर, नजर समोर, हनुवटी थोडीशी वर उचला, नजर समोर, खांदे रिलॅक्स. बरोबर, नजर समोर. आणि ते थांबा. 1 2 3 4 5. छान. आता आपली हनुवटी गळ्याकडे टेकवून घ्या. हनुवटी गळ्याला चिटकवण्याचा प्रयत्न, चिन लॉक पोझिशन. आणि इथे थोडा वेळ थांबा. 5. जिथे आता आपल्या हाताची फिंगर टिप्स जमिनीवर होत्या तिथे आता पूर्णपणे आपली हाताची बोटं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. आणि आपली हनुवटी गळ्याकडे लॉक करण्याचा प्रयत्न. 5 4 3 2 1. हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत घेत दोन्ही हात वर, एक हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत खाली, विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा आणि दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया कटिचक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. आणि आता डावा हात फोल्ड करायचा आहे, तो आपल्या छातीपाशी, आणि उजवा हात मागे न्यायचे उजव्या बाजूला. आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. सुरुवात करूया. 1 2. हीच कृती विरुद्ध बाजूला. 3 4. जर बॅलन्स जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. 6 7 8 9 10. बरोबर. छान. 10 वेळा झालं की थांबा. आणि आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. आणि आता आपल्याला फक्त कमरेतनं ट्विस्टिंग करायचंय. हा, दोन्ही हात खांद्यातून सरळ. हा, बरोबर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हा. कमरेतनं ट्विस्टिंग. पाठकणाला आलेला पीळ त्याकडे लक्ष, हातांची पाचही बोटं जुळलेली, नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. थांबा. 1 2 3 4 5. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मध्यभागी या. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डाव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी, आणि विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले, कर्णाला थोपडाचा बद्ध असतं. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. आता आपल्याला व्यवस्थित सरळ उभं राहायचंय. कुठेही पोट पुढे किंवा मागे न घेता अगदी व्यवस्थित सरळ उभं. म्हणून मी थोडीशी क्रॉस उभी राहिली म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे व्यवस्थित. आणि आता फक्त आपली मान जी आहे ही थोडी हळूहळू मागे न्यायला सुरुवात करायची आहे. चेहरा सिलिंगला समांतर, कुठेही पोट पुढे न आणता पोट आतल्या बाजूला हलकसं खेचून घ्या. बरोबर. हा. आणि जेवढं तुम्हाला तुमचे हात जमिनीकडे ताणता येतील तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल आणि श्वास चालू. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी वजन ठेवलंय आणि ते हात आपले जमिनीकडे ताणले गेले. बरोबर. छान. परफेक्ट. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, हाताची पकड सैल करा, खांदे अगदी रिलॅक्स करा. आणि मग हाताची पकड सोडून द्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. बॅकवर्ड बेंड होता.
आता त्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण फॉरवर्ड बेंड करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. श्वास घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा. खांदे रिलॅक्स ठेवा. हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ न थांबता लगेच पूर्वस्थितीला यायला हरकत नाहीये. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा आणि सावकाश हळूहळू उलट चाल. श्वास घेत घेत सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. कुठेही हात वर न नेता तिथल्या तिथे सरळ. हात खालीच घ्या आणि विश्रांती. सूर्यनमस्कार करून घेऊया. आता आपल्याला 6 सूर्यनमस्कार करायचे आहेत हा, कारण की आज आपण थोडस वर्ग लवकर संपवणार आहोत. म्हणून सूर्यनमस्कार थोडेसे जास्त घेऊन मग प्राणायाम घेऊया आपण. तर त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांसमोर नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न. सूर्याचे पिवळसर लालसर किरण, सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहेत असं आपण कल्पना करूया. आणि त्यातून जी प्राणशक्ती ऊर्जा निर्माण होत आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. त्या ऊर्जेमधून आपण आपला आजचा दिवस संपूर्णपणे व्यतीत करणार आहोत. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. बरोबर. 5 चतुरंग दंडासन. सीटचा भाग खाली घ्या. बरोबर, परफेक्ट. नजर समोर. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. हनुवटी, छातीचा भाग जमिनीवर. 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन, टाचा जमिनीला नेण्याचा प्रयत्न. हनुवटी गळ्याकडे. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. ज्यांना दम लागेल किंवा श्वासाची गती वाढेल त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. ओम खगाय नमः. आता थोडस श्वासाशी आधारित. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचाय सोडायचाय अष्टांगासन आणि ते थांबा. 7 श्वास भरून घेत सरळ हस्त भुजंगासन, पावलं फ्लॅट. 8 श्वास सोडत पर्वतासन.
9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 श्वास घेत दोन्ही हात वर हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. आता पुढचे 3 नमस्कार थोडेसे जलद असतील. यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही तुम्ही तुमची क्षमता न ओलांडता कृती करा. सुरुवात करूया. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 पावलं फ्लॅट. 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 पावलं फ्लॅट. 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या. तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये गेल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. आपली श्वासाची गती जेव्हा नॉर्मल होईल तेव्हाच पुढचं आसन करायला सुरुवात करायची. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा या गोष्टीचा नक्कीच आपल्याला म्हणजे या गोष्टी म्हणजे याप्रमाणे आसनं करायचा प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वासाची गती सगळ्यांची नॉर्मलला आली असेल असं मी गृहीत धरते. कारण की आज आपण 6 सूर्यनमस्कार घातलेत. नेहमी आपण 2च म्हणजे घालत होतो. नवीनच आहोत त्यामुळे थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर करणार आहोत आपण आता अर्ध पाऊल मुक्त आसन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला एक एक पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायचंय. सुरुवात उजव्या पायापासून. उजवा पाय 10 अंश वर. 10 20 30 40 50 60 70 80 90. पाय फोल्ड. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. उजवं पाऊल. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी आता पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डोकं सावकाश वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आपण पाऊल स्वतःकडे खेचले. बरोबर. यथाशक्ती थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल. आधी पाऊल रिलॅक्स करा. सावकाश डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. पुन्हा उजवा पाय 90 अंशावरती वर, 90 डिग्री वर. छान. आणि आता सावकाश खाली. 80
70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. थोडीशी विश्रांती तिथल्या तिथेच. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने वर. सॉरी, दोन्ही पाय नाही, फक्त डावा पाय. माफ करा. डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. छान. डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. आणि मग सावकाश डोकं वर उचलून हनवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे थांबा. श्वास प्रश्वास चालू. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि मग सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर. आणि आता तो टप्प्याटप्प्याने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. विश्रांती. या एका स्थितीमध्ये आपण 2 आसनांचा लाभ घेतलाय. एक म्हणजे उत्थित एकापदासन आणि अर्धपवन मुक्तासन. ही 2 आसनं आपण एकाच वेळेला केली. वेट लॉस होण्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर पोटाचे आपले स्नायू फ्लेक्झिबल होतात. मसल्स एकदम छान टाईट, त्याला स्ट्रेंथनिंग मिळतं. अन्न पचनाचा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत होते. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून सावकाश बैठक स्थितीमध्ये या. कुठलं अगदी सावकाश, हाताच्या आधाराने या. कुठेही घाई गडबड न करता. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती करणार आहोत आपण कपालभातीची 10 पद्धत. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकंसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती असेल. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकंसं बाहेर येत आहे. आणि कपालभातीला सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्या. आणि सुरुवात. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करीत आहोत. सावकाश आपली मान सरळ. दोन्ही हात खाली. आज आपल्याला करायची आहे अन्न पचनासाठी एक मुद्रा आहे. दाखवते मी तुम्हाला. अपान मुद्रा ह्याला म्हणतात.
सोपी आहे, याच्या आधी पण आपण केली आहे मला असं वाटतं, ज्याच्याने आपले पोटाचे विकार कमी व्हायला मदत होते. खूप सारे फायदे आहेत याचे. दिसतीये ना? बघा अशी. मधली दोन बोटं फोल्ड करायची, त्याची टोकं अंगठ्याच्या टोक्याला लावून घ्यायची. ही आहे अपान मुद्रा. लक्षात आले? सुरुवात करूया. मधली दोन बोटं त्यांची टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ. पाठ सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. नकळत गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग वर उचलला जातो. तर तसं न करता एकदम रिलॅक्स बसा. जर पद्मासन अर्ध पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घाला. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. अंगठा आणि करंगळी अगदी सरळ असतील. फक्त मधली दोन बोटं फोल्ड केले, त्याची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घेतली. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यावा. किंचित पोट बाहेर येईल. छाती आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर जातील. जाणीव आपली उर आणि स्कंद भागाकडे असेल. श्वास सोडताना उ म एकत्रित. अ खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. अ दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून द्या. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. 3 आवर्तनं अनुलोम विलोमची. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीनेच पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. प्राणस्पंदनांची अनुभूती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स असतील. पाठीचा कणा मात्र सरळ आहे.
हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, देहधारणा आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. चेहऱ्यावर डोळ्यांवरती कुठलाही ताण नाहीये. आठी विरहित कपाळ आहे. एक हलकस स्मित आपल्या ओठांवरती. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. तीन मकार लांबलेले ओंकार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. शरीर मनाच्या सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण मी करते, आपण श्रवण करा. जर आपल्याला येत असेल तर आपणही बोला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. इच्छाशक्ती माझी प्रबळ होत चालली आहे. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदम
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांतिः। जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेत पसरण, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. हरिओम.